बरोबर काय मग बरोबर सांगितलं मी बाबा. चुकली तू. नाही ना, असं कशी चुकली? बरोबर सांगितलं मी ना. ते मला आवडतच नाही ना. असं कसं आवडतं? बरोबर सांगायला नाही ना. तुमच्यासोबत इतकं वर्ष राहायचं मला माहिती आहे ना. नाही तुम्हाला गोष्ट आवडते म्हणून. हे गलत सांगू राहिली तू. असं कसं बरं सांगू राहिली? मग वा रे, माहिती ना मला. हे गोष्ट गलत. नमस्कार सगळ्यांना. तर आज आपण व्हिडिओ कशाचा घेणार तुम्हाला समजणार ते. आज आपल्यासोबत दाजी तुमचे. चला. चल या. नमस्कार. आता आम्ही दोघं जण दिसतो पहा बरं. तर आज तुमची दाजी मला किती ओळखता आणि मी तुमच्या दाजीला किती ओळखते कशाचं? ते बघू आपण. किती ओळख? आता आपल्या लग्नाला किती वर्ष झाले? लग्नाला झाले असतील 17-18 20 वर्ष झाले असतील. 17-18 20. 17-18 20 पण लक्ष नाही आहे. तुम्ही धरून घ्या. धरून घ्या. समजा 20 वर्ष झाले. 20 वर्ष धरून घ्या. आणि तुमचे कमेंट करून सांगा 20 वर्ष झाले का म्हणून, कारण ते आधी नेहमी व्हिडिओ बघतो. ऐके तुमची दाजी काय म्हणताय ते लक्षात ठेवा. तर आपण आज आपण दाजीला विचारूया की तुम्ही मला किती ओळखता ते बघू आपला, आणि मी तुम्हाला किती ओळखते ते सांगा. किती ओळखता म्हणजे? जसं की आता आपण आता 20 वर्ष झाला आपण सोबत राहिलो की नाही. मग माझी आवड निवड सगळं तुम्हाला माहिती असेल, जसं की मला माहिती आहे तुमची. आहे की नाही माहिती? ते सांगा बरं मला काय आवडतं तर. भाजीमध्ये सांग काय आवडतं मला. भाजीमध्ये काय आवडते? आता बासमती आवडते ती आहे. भाजी आहे का? ती भाजी आहे ते गोड आहे. ते गोड आहे. हो मा. तुला टमाट्याचा ठेसा आवडते. ती चटणी झाली. बर पाचशे भाजीमध्ये तुला आणखी समजा सगळ्यात जास्त तुला काय आवडते? सगळ्यात जास्त आवडते तुला ते काय म्हणतात? चुनवळ्याची भाजी, म्हणजे बडगुळ्याची भाजी. हा, बडगुळ्याची भाजी हे आवडतं मला. आणखीन इडली हा. आता तू म्हणे सांग मला काय आवडते सगळ्यात जास्त? तुम्हाला सगळ्यात जास्त सांगू काय आवडतं तर? हा. तुम्हाला गोडमध्ये आवडतात रव्याचे लाडू हा, सगळ्यात जास्त. रव्याचे लाडू. आणखीन चटणीमध्ये आवडतं मला टमाट्याचा ठेसा. मग आवडण्यावरती सारखी नाही मग. नाही नाही, कशी काय? मला नुसतं टमाट्याची चटणी आवडतं, मला टमाट्याचा ठेसा आवडतो, म्हणजे हिरव्या मिरची आवडते. तुला हिरव्या मिरच्या तसं खात तू? नाही, चटणी आवडते चटणीमध्ये. चटणी. आणि भाजीमध्ये यांना आवडते चिकनची भाजी. बस दुसरी कोणती? चिकन सगळ्यात आवडता पदार्थ. म्हणजे त्याला किती भूक लागली आणि ते जेवले पोटभर बी जेवले तर ते चिकनची भाजी खातील म्हणजे खातील. आवडते की नाही? एखादा समजा माणसाने डबल खाल्ली. नाही डबल नाही. तुम्हाला कधी किती तुम्ही पोट समजा एखादा भरत? समजा माणूस जेवला पोट नाही भरलं, मग समजा चिकनची भाजी घरात असते समजा डबल खाल्ली, मग काय तेच आवडली काय? मग तुला काय आवडतं? काय आवडतं म्हणजे मला बेसन आवडते. नाही हा? नाही, ते टेम्परवारी आहे. ते टेम्पर. गावातून आले की एखाद्या बच्चा आलं तर हा. मच्छीत लावून तुम्ही जेवण कधी करता? जेव्हा तुम्हाला मच्छी चिकनची भाजी केली तेव्हाच. मटनची सुद्धा आवडते व जास्त करून चिकनचीच आवडते. अजून माझं काय आवडतं सांगणार? एकच भाजी सांगितलं ठेवले, दुसरं काही ती दोनच बेसन सांगितलं. बेसन समजा ना. आणखी मग मी उत्तर बरोबर आहे की विचारेल तुम्हाला मी? मग बरोबर आहे का? आता एक गोष्ट सांगा. आता तुम्हाला सगळ्यात जास्त जायचं आवड कुठे आहे? मला जायची इच्छा सगळ्यात दूर हिंडायची. नाही सगळ्यात जास्त आवड पुढे जायचं. आता मला सगळ्यात जास्त आवड म्हटलं म्हणजे मग इच्छा व्हायला तिरुपती बालाजीला या फिरून. आता ते मी सांगणार आहे तुम्हाला सगळ्यात जास्त कुठं आवडतं? तुम्ही तुमचं मला सांगायला लागले बाप्पा. म्हणजे आपली दोघांची आवड निवड होती. आवड आवड निवडता इथे चालू आहे आणखीन मी. हा म्हणजे भाजी राहून गेला आता मला वाटलं म्हणून तू सांग राहिला. सगळ्यात जास्त आवड धक्का बुक्का तुमच्या लागून दाजीला. मला ते खाली पडून जाईल. तू इकडे बस. म्हणजे इकडे बस भाऊ. हे बाय थांबे. डॉन आला आपला. तू इकडे बस राणी. राय तू इकडे बस. बरं धक्का लावशी मिळत झाली. इकडे बस आणि तिकडे घ्या. तर आम्ही कुठं गावाला गेलो, कुठं फिरायला हो, गेलो. हो. एक टंगडी पाडून टाकशील सगळ्या ढेकळा लावून टाकशील. बरं सुट्टं होईल. तर आम्ही कुठं गावाला गेलो, ते कुठं फिरायला गेले, तर सगळ्यात जास्त यांना आवडती गोष्ट कोणती तुम्हाला सांगते मी. ती म्हणजे यांना कुठून बी जाऊ आणि कधी हे घरी 5 वाजता सुद्धा आले तरी एकदा वावरात चक्कर मारतील. म्हणजे सगळ्यात आवडती जागा यांची वावरात जायची.
एकदम. हा ते मजुरी असो किंवा आवड म्हणा हा. की सगळ्यांसाठी म्हणा याला आवडती गोष्ट म्हणजे ती म्हणजे वावरात जायची. खरी गोष्ट आहे की नाही? अहो, त्याच्यावर आपलं जीवन आहे. आपण पोट भरतो त्याला पाहिल्याशिवाय लागत नाही. समजा हा शांत राजा. समजा आपण कुठे बाहेर गावाला गेलो की मग असं वाटते की आता पुढे बरेचसे दिवस झाले पुढच्या वावराकडे काही गेलो नाही. हा एका गोष्ट यांच्या 8 दिवस बी झाले ना असं वाटतं एक महिना झाला अशी ना आता वावराकडे की पहिले जाऊन येऊ दे एकदा पहिले वावरात जायचं एक चक्कर मारायला आणि त्या पिकाले पाहून यायचं आहे की नाही? पाहून येतो. मग माणसाला वाटते की पाहिजे मग आता मला आवड कोणती सांग मला कुठं जायला आवडत सांगायचं तुला आवड सगळ्यात जास्त माहिती घरी जायला आहे की नाही? हा तुला तू मध्ये सांग समजा आता तू परमिशन करायला महिन्यातून जातो किंवा 15 दिवसातून जातो किंवा 2 महिन्यातून जातो तुला असं जरी म्हणलं काही एखाद्या की आता माझ्या जीवाला मी जात नाही. जशी तुमची गोष्ट आहे हा. तशीच माझी गोष्ट आहे. हा कसं काय? कसं काय हा मी जाते कोणासाठी जाते कसं काय? म्हणजे सगळ्यांसाठी जाते. मी जाते तरी नाही. बरी एक गोष्ट मी आज तुम्ही सांगा सगळ्यासाठी जातो. कशी काय जातो? सगळ्यासाठी प्रमोशन कोणासाठी करते मी? कोणासाठी म्हणजे प्रमोशन आपले पैसे भेट ते पैसे कोणासाठी कमवते मी? कोणासाठी म्हणजे आपल्या सगळ्यासाठी समजा. तरीच गोष्ट आली ना. आता जेव्हा आपण व्हिडिओ करत नव्हतो तेव्हा मी मारे किती महिन्याचं होतं तरी महिन्यातून 3-4 महिन्यातून तरी जातो. 3-4 महिन्यात जात होतं. मग साहजिक आहे, तेव्हा नुसतं भेटीसाठी जात होते पण आता कामासाठी जाते. पण तरी ती एखादा आता समजा नाहीच घेतलं काय होतं समजा एखादी परमिशन जाऊ दे कॅन्सल नाही ना मग ते प्रमोशन कॅन्सल झालं पण येत नाही ना मग त्यांचं असा पक्का मुद्दा आहे ना की या महिन्यात केलं तर पुढच्या महिन्यात तुम्हाला भेटेल नाही तर मग कॅन्सल असं आहे ते. म्हणजे ते असं म्हणणं आहे की तू असं जातच नाही. नाही ते असं जातच नाही. नाही जात. असं निमच नाही वेळा म्हणजे पहिली मी जात होतं 6 किंवा 4 महिन्यातून जात होतं 3-4 किंवा 6 महिन्यातून पण आता असं होऊन जाईल की महिन्याच्या महिना जायचं म्हणजे तुला कारण लागेल आहे फक्त हा आहे की नाही? भेटची भेट बी होती हा. आपली व्हिडिओ बी होता आणि आपलं प्रमोशनचं काम बी होऊन जातं असं. आता दोघांचे मला तुम्ही महिन त्यांचं दोघांचं ऐकून घेईल. आता काय राहिलं आता जी नाही आवडत ती गोष्ट सांगा. काय नाही आवडलं. पहिला एक विषय म्हटलं म्हणजे तुम्ही माझं सांगायला पहिले मी तुमचं सांगते. मला मला काय कोणची गोष्ट आवडत नाही ती तुम्ही मला सांगा. तुला गोष्ट आवडत नाही समजा मी कधी म्हणलं मी कोणा खेळगावला जाऊ काय नाही 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 म्हणलं का तुम्ही कधी जा या फिरून ही गोष्ट मला आवडते. आहे की नाही? तू काय तू जाऊ दे आता कुठे जाता एवढ्या दूर तिकडे काय कसं आहे म्हणजे राहायचं फिरलं त्याच्यावर पाणी असं मी तुम्हाला म्हणते. बरोबर म्हणजे आहे की तुमचं असं नाही? म्हणणं आहे की मी तुम्हाला जाऊ देत नाही कुठं. तसं झालं नाही पहिला मुद्दा यांच्या म्हणजे मला जी नाही आवडत गोष्ट ही हा आता तुम्हाला कोणती गोष्ट आवडत नाही कोणची आवडली मी तुम्हाला कोणती गोष्ट नाही म्हणजे जसं की काही स्वयंपाकाचं म्हणा कुठं जायचं म्हणा मी यांना म्हणलं की मी जातो तर हे मला नाही म्हणतात ही गोष्ट मला आवडत नाही असं तुमचं म्हणणं आहे का? म्हणजे तुम्ही जे मला म्हणसाल त्याला मी हाव म्हणतो ते तुम्हाला आवडतं हा अशी गोष्ट आहे की नाही? नाही तशी गोष्ट नाही आहे. कशी गोष्ट आहे? जाऊ दे आता. काय सांगा तुझी मला का सांगा सगळ्यांना सांगा. तू आलास का आणखी हं, सगळ्यांना सांगा. मोबाईल नाही पाहिला तुमच्या हं? काय म्हणणार आणखी? अजून काही तुमचा काही प्रश्न असतील विचारू शकता तुम्ही. नाही मला काही प्रश्न नाही तर मग प्रश्न संपले सगळे. आणि यांना कोणची गोष्ट नाही आवडत हे मी सांगते तुम्हाला आता. हं. यांना माझ्या माहेरी जायला आवडत नाही हं. हे मेन कारण आहे. खरी गोष्ट आहे की नाही? याने मी जवाई कळ म्हणते चला आपण जाण्याला जाऊ हे मला डायरेक्ट नाही म्हणता. तुम्ही काहून नाही म्हणता? तर मला नाही आवडत जाणं. त्यांना फिरायला आवडतं त्यांना बालाजीला जायला आवडतं त्यांना कुठं दुसरी कुठं जायचं तरी त्यांना जायला आवडतं पण यांना माहेरी जायचं म्हणलं की डायरेक्ट नाही म्हणतात. अरे मी तुम्हाला गोष्ट सांगते मी. हं. तू 15 दिवसातून महिन्यातून जातो तुला समजा काही वाटत नाही मैदान नाही सुट्ट्या अशी काय? गोष्ट नाही शोभाची गोष्ट आहे. खरं खरं सांगायला तुम्हाला आवडत नाही काही सांगते मी. आवडत नाही की जातच नाही हा आवडत नाही याच्यामुळेच आवडत नाही ती सगळं चांगलं वाटतं सदाकडे मग गेलं आणि ही गोष्ट तुमची बरोबर आहे कारण की जवळ जात असतो हा उडी भरतो एक पानचं काय झाला चालला उठला की चालला उठला काही नाही आणि एक गोष्ट सांगते
मी जेव्हा मारायला जात व्हिडिओ करायच्या अगोदर तुम्ही 4 महिन्यातून 5 महिन्यात जात होते, मला दररोज न्यायला येतं, दर बारची मला न्यायला येत होते. आता सबशेब न्यायला येत नाही. हेच कारण होऊन जाईल. हेच कारण होऊन जायला. हा 75 सारखं कायदा उठलं की सोडून द्यायपेक्षा आणि हे नाही गेलं ते बोललं तू पटत तर जाय, नाही पटत असेल नको जाऊ. आपलं तसं काही म्हणणं नाही आणि जयजाबरी बी नाही. तिला जयजाबरी केली की जायचं प्रमोशन आहे नाही तू इच्छा पटत असेल जाय. तर हां तू येऊन लालशी होऊन जायला तू गेल्याशिवाय काही भागत राहत नाही आहे की नाही. झाला काही विषय संपला का माझा आपला आता विषय. हाच मुद्दा तुमच्याकडे मांडता आला. आणि आता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा. याच्यावर तुम्हाला मी अजून एक व्हिडिओ घेऊन येईन ज्याच्यामध्ये आमचं शिक्षण, आमचं लग्न कसं झालं ते सगळं तुम्हाला आम्ही सांगू. आणि काय झालं काय नाही तुम्हाला नंतर हे सगळं तुम्हाला माहिती नाही. हा काय तो ऐकत नाही तू. आणि आमचं लग्न केव्हा झालं हे सगळं माहिती तुम्हाला मी सांगणार व्हिडिओमध्ये. फक्त तुम्ही आपल्या आय डीवर जा, जाऊन आम्हाला कमेंट करा. आम्ही तुमच्या प्रश्नाची उत्तरं नक्कीच देऊ. चला तुम्हाला भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. चला सगळ्यांना बाय बाय. बाय. जय महाराष्ट्र.